शालोम प्रियजन हो, आजच्या अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. परम दयाळू परमेश्वरा, तू दयाळू आहेस, तू आमच्यावर कृपा करणारा आहेस. आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभू, आमचं पापाचं ऋण तू आपल्यावर घेतलंस आणि आम्हाला ऋणमुक्त केलंस. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो, कारण त्यानंतर देखील तू सतत आमची काळजी घेत आहेस, आम्हाला चालवत आहेस, आमचं मार्गदर्शन करत आहेस. प्रभू, आम्ही खरोखरच तुझे आभार मानतो. आम्हाला या जिवंत देवाची ओळख आहे, जो जिवंत देव आम्हाला दररोज अनुभवाला येतो. बापा, आज आम्हाला तुझी स्तुती करायची आहे, तुला धन्यवाद द्यायचे आहेत, तुझी आराधना करायची आहे. आणि म्हणून आज आम्ही अशा रीतीने एकत्र आलेलो आहोत. आम्ही कदाचित सगळेजण एका जागी नाही, वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, परंतु तरी देखील आम्ही मनानं आत्म्यानं एक आहोत आणि तुझी आराधना करण्यासाठी इच्छुक आहोत. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. तुला विनंती करतो, आमचं लक्ष विचलित करणारी आसपासची सर्व परिस्थिती तू आपल्या नियंत्रणात ठेव. आम्ही तुझ्याकडे आपलं लक्ष लावावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. आणि आत्म्यानं खरेपणानं आम्ही तुझी आराधना करावी, तुझ्या सानिध्याचा अनुभव घ्यावा म्हणून तू आमचं सहाय्य कर. प्रभू, आम्हालाही माहीत आहे, आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तू आतुर आहेस. आमची प्रार्थना हीच आहे की हा आशीर्वाद आम्ही इतरांनाही द्यावा, यातून तुझं गौरव व्हावं. आजची सर्व उपासना आशीर्वादित कर. जे ह्या उपासनेमध्ये प्रत्यक्ष भाग घेत आहेत त्यांना आशीर्वाद दे. जे ही उपासना पाहत आहेत, या उपासनेचा आशीर्वाद अनुभवत आहेत, त्यांनाही तुझ्या सानिध्याचा अनुभव दे. ही सर्व प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजनो, प्रभूची उपकार स्तुती करूया, स्तुतिगीतं गाऊया आणि या गीतांमधून प्रभू आपल्याला आशीर्वाद देवो, हीच प्रार्थना. वो जो स्वर्ग से संसार में आया, वो जो स्वर्ग से संसार में आया, मरियम से पवित्र आत्मा द्वारा जन्म हुआ. मरियम से पवित्र आत्मा द्वारा जन्म हुआ. वो जो स्वर्ग से संसार में आया. उसने कभी नहीं पाप किया और बोझ से आजाद किया. उसने कभी नहीं पाप किया और बोझ से आजाद किया. वो जो स्वर्ग से संसार में आया.
उसने पिता की ओर से केवल सच कहा। उसने पिता की ओर से केवल सच कहा। वो जो स्वर्ग से संसार में आया। हमारे लिए उसने कष्ट सहा, क्रूस पर अपनी जान दी। हमारे लिए उसने कष्ट सहा, क्रूस पर अपनी जान दी। वो जो स्वर्ग से संसार में आया। मुर्दों में से जी उठा है, अभी जिंदा है, फिर आएगा। मुर्दों में से जी उठा है, अभी जिंदा है, फिर आएगा। वो जो स्वर्ग से संसार में आया। वो जो स्वर्ग से संसार में आया। शरण स्थान, तू मेरा गढ़ है। संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु। तू मेरा शरण स्थान, तू मेरा गढ़ है। संकट में मेरा दोस्त, मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में। तेरी सेवा करूंगा मेरी सारी चीजों से। मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु। मैं हूँ यहाँ प्रभु। मैं हूँ यहाँ प्रभु। मैं हूँ यहाँ। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है। संकट में सामर्थ तू, मेरा प्रभु। उद्धारक मेरा तू, मेरी चंगाई है। संकट में सामर्थ तू, मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से,
तेरी सारी चीजों से मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ। तू मेरा चरवाहा, मुझको चराएगा, मुझको संभालेगा मेरा प्रभु। तू मेरा चरवाहा, मुझको चराएगा, मुझको संभालेगा मेरा प्रभु। आराधना करूं मैं पूरे दिल से, मैं तुझे ढूंढूंगा संपूर्ण जीवन में, तेरी सेवा करूंगा तेरी सारी चीजों से मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ प्रभु, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ, मैं हूँ यहाँ। प्रियजन हो, प्रभूने या गीतांमधून तुम्हाला आशीर्वाद दिला आहे, तुम्ही प्रभूची उपासना केली आहे ही आशा आहे। आता प्रभूचं वचन वाचूया। सिस्टर शैलजा घाटगे स्पेनहून प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आपलं पुढारीपण करतायत। त्या पुण्यामध्ये असतात, परंतु सध्या त्या स्पेनमध्ये आहेत। तिथून देखील त्यांनी त्वरित हे रेकॉर्डिंग करून आम्हाला पाठवलं। कलसेकरास पत्र याचा 2 अध्याय 9 ते 15 वचने आपण वाचूया। कारण ख्रिस्ताच्या ठायी देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान वसते आणि जो सर्व सत्तेचे व अधिकाराचे मस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात। त्याच्या ठायी तुमची सुनताही झालेली आहे, परंतु ती माणसांच्या हातून झालेली नाही, तर तुम्ही आपला दैहिक स्वभाव झुगारून दिल्याने ख्रिस्ताच्या सुनतेच्या द्वारे तुमची सुनता झाली। तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर पुरले गेलात आणि ज्याने त्याला मेलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाच्या द्वारे त्याच्याबरोबर उठवलेही गेलात। जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले। त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली। आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले। त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले। येथे शास्त्रपाठ संपतो। शैलजाताई,
तुम्ही प्रभूचं वचन अगदी तत्परतेनं आम्हाला पाठवलं, तेही स्पेनहून तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ आहे. उपासना संगीतामधून आपल्या परिचयाचं हे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 517 क्रमांकाचं गीत गाऊया. ही खरी प्रभू सेवा जनसेवा. माझा विश्वास आहे की आपल्या सर्वांच्या परिचयाचं गीत आहे. हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. ही खरी प्रभू सेवा जनसेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा, चित्ती प्रभुला धरणे. चित्ती प्रभुला धरणे, प्रभुला आवडते आचरणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा, आपुले हित विस्मरणे. आपुले हित विस्मरणे, परहित केवळ आपुले गणणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा, मी कोणी नच म्हणणे. मी कोणी नच म्हणणे, प्रभुला गौरव अवघे देणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा, शुभवृत्ता गाजविणे. शुभवृत्ता गाजविणे, अवघे जीवित त्यातच सरणे. ही खरी प्रभु सेवा जनसेवा, मान्य खरोखर देवा. ही खरी प्रभु सेवा जनसेवा. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो, कारण की तू आमचा प्रेमळ प्रभू आहेस. तू आमचा जिवंत देव आहेस, तू आमचा तारणारा आहेस, आमचा मुक्तिदाता आहेस. प्रभू, तू रोज आणि रोज आमची काळजी घेतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवास देतोस. तुझ्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल आम्ही सर्वजण मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधूनच अत्यंत अल्प असं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढण्यासाठी, अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी, अनुग्रह प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू तुझे अनेक आध्यात्मिक आशीर्वाद आणण्यासाठी या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू, तू आम्हा सर्वांचा ताबा घे, आमचा स्वीकार कर आणि आम्हा सर्वांचा उपयोग तुझ्या महान गौरवी सेवेमध्ये होऊ दे. आज आम्ही तुझं वचन ऐकत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. तुझं सत्य समजण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. प्रभू, तुझ्या वचनामधून आम्ही जे काही शिकणार आहोत त्याचा उपयोग आम्हाला आमच्या रोजच्या जीवनामध्ये करता यावा, यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे देवाचा संदेश ऐकण्याची. सध्या आपण कलसेकराच्या पत्राचा अभ्यास करत आहोत. 2ऱ्या अध्यायामध्ये आहोत. या अभ्यासामध्ये
आपलं पुढारीपण करतायत. आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीच्या द्वारे आपल्या सर्वांना भेटता येतं याचा मला अतिशय आनंद वाटतो. माझा विश्वास आहे की या भक्तीद्वारे परमेश्वर तुम्हाला सुद्धा आशीर्वाद देत आहे. प्रभूच्या वचनाचा उलगडा पवित्र आत्मा आम्हाला करत आहे, आम्हाला नवीन गोष्टी शिकवत आहे, हा मला विश्वास आहे. आपल्यापैकी काही जण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवतात आणि आम्हाला खूप उत्तेजन मिळतं. संदेश कसा उद्बोधक होता, मार्गदर्शक होता, प्रेरणादायी होता, अशा प्रतिक्रिया आपल्याकडून आम्हाला मिळतात आणि आम्हाला खूप बरं वाटतं की प्रभू त्याच्या वचनाचं कार्य आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये करत आहे. मागच्या रविवारची भक्ती पहाटे 4:30च्या नंतर आपल्याकडे आली, त्याबद्दल अर्थात आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. परंतु पीटरला खूप परिश्रम करावे लागतात. पुष्कळदा आमच्याकडून योग्य वेळेमध्ये माझा संदेश, शास्त्र वाचन या अनेक गोष्टी त्याच्याकडे वेळेमध्ये पोहोचत नाही. त्यामुळे त्याला खूप काम करावं लागतं, रात्रभर जागं राहावं लागतं. आणि मला माहीत नाही शनिवारच्या रात्री तो कधी झोपला, कदाचित 5च्या नंतर तो झोपला असेल. परंतु त्याचे जे परिश्रम आहेत, त्याचं जे समर्पण आहे, त्याबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो आणि पीटरचे आम्ही मनापासून आभार मानतो. मागच्या रविवारची भक्ती आपण शिक्षक दिन म्हणून साजरी केली. आपल्यासाठी सिस्टर पल्लवी मिस्त्री यांनी अतिशय सुंदर गीत गायलं. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. नारायण वामन टिळकांचं हे अतिशय सुंदर गीत आहे आणि कितीही वेळेस आपण गायलं आणि ऐकलं तरीसुद्धा त्याचा गोडवा कमी होत नाही, नाही का? आणि सिस्टर पल्लवी अतिशय सुंदर गातात, सुंदर त्या लीड करतात, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्याचप्रकारे पंडित रामाबाई मुक्ती मिशन येथील शिक्षिकांनी एक सुंदर गीत जे स्तोत्रसंहिता 46 यावर आधारित आहे आणि आमच्यासाठी सिस्टर मालविका आखाडे यांनी हे गीत पाठवलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. माझी भाची अपर्णा भांबळ जी साताऱ्याला असते, ती शिक्षिका आहे आणि तिनं आमच्यासाठी शास्त्र वाचन केलं, त्याबद्दल तिचाही मी आभारी आहे. अर्थात शिक्षक दिनाचा विशेष संदेश आपल्याकडं आमच्यामध्ये सर्वात तरुण मिसेस सिंधुताई कोतवाल ज्यांनी आपली 90 पार केली आहे, परंतु त्यांचा उत्साह प्रचंड आहे आणि आम्हाला खूप त्यांच्याकडून उत्तेजन मिळतं आणि प्रेरणा मिळते. अर्थात 35 वर्ष त्यांनी अध्यापनाचं काम केलं. त्याशिवाय ख्रिस्ती जीवनातील त्यांचा अनुभव, मंडळीमधील आणि वेगवेगळ्या संस्थांचा त्यांचा जो अनुभव आहे, ज्या ठिकाणी ते मार्गदर्शन करतात आजही, तर त्यांच्याकडून आम्हाला अतिशय सुंदर संदेश मिळाला. आमच्या जीवनामध्ये शिकण्याचं काम आम्ही लहान असतानाच आमच्या आईपासून सुरू होतं आणि अखेरपर्यंत आपण शिक्षण घेतच असतो, नाही का? आणि म्हणून आम्ही कोतवाल आंटींचे अतिशय आभारी आहोत. अतिशय सुंदर संदेश त्यांनी आमच्याकडे आणला. इंग्रजीमध्ये सिस्टर फ्लोरा बावडेकर यांनी अतिशय सुंदर संदेश दिला. त्यांनी जो विषय निवडला होता तो फार सुंदर होता, इन्फॉर्मेशनल और ट्रान्सफॉर्मेशनल. आम्ही केवळ विद्यार्थ्यांना माहिती देतो की आम्ही त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणतो. किती मोठं आव्हान आहे, नाही का? आणि मला असं वाटतं प्रत्येक शिक्षकासाठी हे फार मोठं आव्हान आहे की केवळ आम्ही त्यांना ज्ञान देतो की त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणण्यासाठी, घडवण्यासाठी आम्ही त्यांना मदत करतो. मी स्वतः शिक्षक आहे. थिओलॉजीच्या विद्यार्थ्यांना, जे भावी पालक आहेत, त्यांना मी शिकवतो आणि हे मोठं आव्हान आहे की आम्ही फक्त माहिती द्यायची त्यांची, की जी कदाचित आज गुगलमध्ये, इंटरनेटवर सर्वांसाठी उपलब्ध आहे. परंतु केवळ ज्ञान नाही, परंतु आपले जिवंत अनुभव हे सुद्धा आपण त्यांना सांगू शकतो आणि त्यांचं जीवन आपण घडवू शकतो. तर पुन्हा एकदा सर्व शिक्षक शिक्षकांबद्दल आम्ही प्रभूला धन्यवाद देतो. आपण जर अद्याप आमच्या भक्तीमध्ये भाग घेतला नसेल तर जरूर भाग घ्या, आम्हाला कळवा. आपण शास्त्र वाचन करू शकता, गीत गाऊ शकता, उपासना संगीतामधील गाणी आपण गावीत अशी आमची इच्छा आहे. आपण कविता सादर करू शकता. वेगवेगळ्या माध्यमातून आपण या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता.
तुमच्या उत्तराची मी वाट पाहेन. मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि मला वाटतं संपूर्ण जगामध्ये एक सण आमच्या काही बांधवांनी अतिशय जोशात साजरा केला. या सणाचा किती जणांना किती फायदा झाला मला माहीत नाही, परंतु ध्वनी प्रदूषण प्रचंड वाढलं होतं. भरपूर कचरा नद्यांमध्ये आणि इतर ठिकाणी टाकण्यात आला. आणि यूट्यूबवर एक व्हिडिओ मी पाहत होतो की आपले भारतीय इतर देशांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी सुद्धा हा सण साजरा करण्यासाठी ते आता त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि गेल्या 10 वर्षामध्ये घडलेलं आहे. या अगोदर एवढं होत नव्हतं मोठ्या प्रमाणावर, पण आता जाहीरपणे रस्त्यांवर उतरून या गोष्टी ते करत आहेत आणि त्यामुळं जे स्थानिक लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना आता त्रास व्हायला लागला. आणि म्हणून भारतीयांच्या विरुद्ध अनेक देशांमध्ये आता विरोध व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे काय चांगलं लक्षण नाही का? आम्ही जेव्हा इतर देशामध्ये जातो तेव्हा आमच्या वागण्याद्वारे त्यांना त्रास व्हावा असं आम्ही का वागावं बरं? आणि या दिवसांमध्ये जे भयंकर ध्वनी प्रदूषण होतं, आवाज इतका असतो, ज्या प्रकारे लाऊडस्पीकरचा उपयोग केला जातो, त्यामुळं विशेषतः रहिवासी भागामध्ये जे वृद्ध आहेत, आजारी आहेत, मुलं आहेत, जे पाळीव प्राणी आहेत, त्यांना खूप त्रास होतो. आमच्या घरामध्ये 2 कुत्रे आहेत आणि आम्ही पाहतो ते इतके घाबरलेले असतात, त्यांच्यावर खूप परिणाम होतो त्याचा. परंतु याचा विचार जे उत्सव साजरे करतात, सण साजरे करतात, ते पुष्कळदा करत नाहीत. आणि कोणत्या विशिष्ट धर्माचेच लोक करतात असं मला म्हणायचं नाही आहे. सर्व धर्मातील लोक अशा प्रकारे आपल्या सणांच्या काळामध्ये इतरांना किती त्रास होतो याचा विचार करत नाही. गेल्या सोमवारी मी ब्रदर अनिल सिंग यांच्या घरी बायबल स्टडी घेण्यासाठी गेलो होतो. दर सोमवारी मी जातो त्या ठिकाणी. आणि जाताना आणि येताना ट्रॅफिकचा मला प्रचंड त्रास झाला, कारण एका विशिष्ट समुदायाचा त्या दिवशी एक सण होता आणि रस्ते ब्लॉक झाले होते. ज्या ठिकाणी जायला मला नेहमी 15 मिनटं लागतात, त्या दिवशी मला 1 तास लागला. 9 वाजता आमची बायबल स्टडी संपली, पण तुम्हाला घरी येता येता 10:15 झाले. खूप त्रास झाला. आमचा आनंद व्यक्त करण्याची पद्धत, आमचा सण साजरा करण्याची पद्धत ही आम्ही इतरांना त्रास न देणारी अशी करू शकतो का? आणि प्रत्येकाने याचा विचार करणं आवश्यक आहे, नाही का? या गेल्या सणामध्ये TV वर, पेपरमध्ये जी बातमी आली होती की 26 जणांनी आपला जीव गमावला. किती भयंकर आहे ना. त्यांच्या जीवनामध्ये किती भयंकर दुःख आलं त्या सणामुळं. अशा प्रकारे आपण सण साजरा करावा का? आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. कलस्सेकरास पत्र याचा 2रा अध्याय. आणि मागच्या वेळेस जेव्हा मी संदेश दिला त्यावेळेस 13व्या वचनापर्यंत आपण आलो होतो. त्या 13व्या वचनाकडे आपण पुन्हा पाहूया आणि मग 14 आणि 15 या वचनांचा आपण आज अभ्यास करूया, त्यावर आपण मनन करूया. पाऊल असं म्हणतो 13व्या वचनामध्ये, जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. तर 13व्या वचनापर्यंत आपण हे पाहिलं की देवानं विश्वास आणण्यासाठी काय केलेलं आहे. पहिली गोष्ट, जे तुम्ही आपल्या अपराधांमुळं मेलेले होता. आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले होतो असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. जो जीवात्मा पाप करेल तो मरेल. आणि आमचा जन्मच पापामध्ये झाला होता. आम्ही पापी आहोत, त्यामुळे आम्ही सर्व आध्यात्मिकरित्या मेलेले होतो. होय, कदाचित आम्ही चर्चमध्ये गाणे गातो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही दान देतो, आम्ही बऱ्याच गोष्टी करतो, परंतु तरीही कदाचित आध्यात्मिकरित्या आम्ही मेलेले असू शकतो. कलस्से येथील मंडळीला लिहित असताना पाऊल असं म्हणतो, तुम्ही आपल्या अपराधांमध्ये म्हणजे पापामध्ये मेलेले होता. आणि पवित्र शास्त्र आम्हाला तेच सांगतं, नाही का? आम्ही सर्व आमच्या पापामध्ये मेलेले होतो, परंतु देवाने आम्हाला जिवंत केलं. येशू ख्रिस्ताने आम्हाला जिवंत केलं. आमच्या देह स्वभावाची सुनता न झालेले, म्हणजे आमच्यामध्ये जो देह स्वभाव आहे तो काढून न टाकल्यामुळं. मागच्या वेळेस आपण पाहिलं की आपल्या हृदयाची शस्त्रक्रिया होण्याची गरज आहे, नाही का? प्रभू येशू आमच्या अंतःकरणामध्ये येतो, त्या सर्वप्रथम आमच्या अंतःकरणाची, आमच्या हृदयाची तो शस्त्रक्रिया करतो. आमच्यामध्ये जे पाषाणरूपी हृदय आहे, दगडाचं हृदय आहे, ते काढून टाकतो आणि मांसमय हृदय तो आम्हाला देतो. तर हे कार्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू करतो. त्याचा अनुभव आपण घेतला आहे का, हा प्रश्न आहे. आम्ही अपराधामध्ये मृत असताना देवानं आम्हाला जिवंत केलं.
त्या अगोदर त्याने आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा केली. 13 वचनामध्ये दुसरी गोष्ट आपण हे पाहतो की त्यानं आमच्या अपराधांची क्षमा केली. आमच्या देह स्वभावाची सुनता झाली आणि देवानं आम्हाला जिवंत केलं. कलस्य येथील मंडळीविषयी पाऊल ही साक्ष देतो, कारण त्याला त्यांचं जीवन माहीत होतं. त्यांच्याविषयी त्याने जे काही ऐकलं होतं, जो रिपोर्ट त्याला मिळाला होता, त्यामधून त्याला हे समजलं होतं की हे प्रभूमध्ये विश्वासणारे आहेत. ते पापामध्ये मेलेले नाही आहेत, ते आता जिवंत झाले होते. आणि प्रभू येशू ख्रिस्त हे आमच्या जीवनामध्ये करतो. आणि 14 आणि 15 वचनामध्ये प्रभूने आपल्यासाठी काय केलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत. 14 वचन पाऊल असं म्हणतो, आपल्या विरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधीचे ऋणपत्र त्याने सोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले. त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. प्रभू येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर काय काय कार्य केलं याच्याविषयी पाऊल या ठिकाणी अधिक खोलात माहिती देतो. आता विधींचे ऋणपत्र म्हणजे काय? कदाचित मराठी शब्द आपल्याला समजायला कठीण जातो. सर्टिफिकेट ऑफ डेट, सर्टिफिकेट ऑफ लोन इंग्रजीमध्ये हा शब्द वापरला. हे एक सर्टिफिकेट आहे. हे जे सर्टिफिकेट आहे ना, ते आमच्या विरुद्ध होतं. जरी मराठीमध्ये विधी हा शब्द वापरलेला आहे तरी इंग्रजीमध्ये डेट म्हटलेलं आहे, म्हणजे ऋण, कर्ज. आमच्यावर कर्ज होतं. कसलं कर्ज होतं? आमच्या पापाचं कर्ज होतं. काही जण असं म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्ताला हे पत्र देण्यात आलं होतं कारण तो वधस्तंभावर लटकत होता, परंतु नाही. प्रभू येशू ख्रिस्तानं काही पाप केलं नव्हतं, तो काही पापी नव्हता. जे काही सर्टिफिकेट आहे, जे काही ते पत्र आहे, ते आमच्या विरुद्ध आहे कारण आम्ही पातकी आहोत. बरोबर. काही जणांचं असं म्हणणं आहे की स्वर्गामध्ये देवदूत हिशोब ठेवतात आणि आम्ही काय काय चुका केल्या आहेत, पातकं केल्या आहेत, अपराध केले आहेत, त्याचं रेकॉर्ड त्यांनी ठेवलेलं आहे. ते प्रभू येशू ख्रिस्ताने रद्द केलं त्या दिवशी, असं काही जणांचं म्हणणं आहे. आणखीन काही जण असं म्हणतात हे जे सर्टिफिकेट आहे ते म्हणजे जुन्या कराराचं नियमशास्त्र आहे. नियमशास्त्राच्या या बंधनातून येशू ख्रिस्तानं आम्हाला मुक्त केलं. इफिस 2:15 आपण त्याविषयी वाचतो की कशा प्रकारे आपण नियमशास्त्राच्या जोखडाखाली बंधनामध्ये आहोत. इफिस 2:15 आपण असं पाहतो, त्याने म्हणजे येशूनं आपल्या देहानं वैर नाहीसं केलं. हे वैर म्हणजे आज्ञाविधींचे नियमशास्त्र, आज्ञाविधींचं नियमशास्त्र. आणि म्हणून काही जण म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्तानं ते रद्द केलं त्या ठिकाणी. काही जण असंही म्हणतात की योहान 19:19 प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर एक पाटी लावलेली होती की हा यहुद्यांचा राजा आहे. यहुदी पुढाऱ्यांनी ते बदलण्याचा प्रयत्न केला, परंतु पिलातानं त्याला मान्यता दिली नाही. खरं म्हणजे जे कैदी, जे गुन्हेगार ज्यांना वधस्तंभावर खेळण्यात येत असं, त्यांच्या आरोपांची यादी वधस्तंभावर लावण्यात येत होती. परंतु ती जी यादी आहे ती प्रभूच्या अपराधांची, पापांची होती का? नाही, ती तुमच्या आणि माझ्या अपराधांची होती. संपूर्ण जगाचं पातक प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्यावर घेतलं होतं. आपल्या शरीरामध्ये त्याने संपूर्ण जगाचं पातक वाहून नेलं आणि त्या पापांची किंमत त्यानं भरून दिली. तर अशा प्रकारे हे जे सर्टिफिकेट ऑफ डेट आहे, हे जे ऋणपत्र आहे, ते त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानं रद्द केलं असं पाऊल म्हणतो. आता हे जे ऋणपत्र आहे, सर्टिफिकेट ऑफ डेट आहे, त्याचा अर्थ काय आहे? आम्ही देवाविरुद्ध जे काही पातकं केले, अपराध केले, बंड केलं, त्याच्याविषयीचं हे सर्टिफिकेट आहे. त्याचा अर्थ आम्ही कर्जामध्ये आहोत. आमच्या पापांमुळं आम्ही देवाविरुद्धच्या कर्जामध्ये आहोत. हे कर्ज आम्हाला फेडायचं आहे, परंतु अर्थातच हे कर्ज फेडण्यासाठी आम्ही पात्र नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं, रोमकरासपत्र 3:23 पापाचं वेतन मरण आहे. आम्ही जर पापी आहोत तर त्याच्याबद्दल आम्हाला शिक्षा पण व्हायला हवी. त्याचं वेतन आहे, त्याची पेनल्टी आहे, त्याची शिक्षा आहे, ते आम्हाला भोगायचे आहे. परंतु ते आम्ही करू शकलो असतो का? स्वतःच्या शक्तीने नाही. परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या मृत्यूच्या द्वारे हे ऋणपत्र, हे सर्टिफिकेट कॅन्सल केलं, रद्द केलं. आमची जी पापांची यादी आहे ना, हे जे सर्टिफिकेट आहे ना, या यादीमध्ये जे काही पातकं आहेत, त्या पातकांची जाणीव आम्हाला कोण करून देतं माहिती आहे? सैतान.
आणि तो आम्हाला अधिक आणि अधिक बंधनामध्ये राखायचा प्रयत्न करतो. जर आम्हाला कोणतेही व्यसन असेल तर त्या व्यसनांची आठवण तो पुन्हा पुन्हा आम्हाला करून देतो आणि आम्हाला अधिक बंधनामध्ये कसं ठेवता येईल या दृष्टिकोनातून सैतान आणि त्याचे सर्व दूत हे प्रयत्न करत असतात. कारण सैतान हा दोष देणार आहे. आमचं भलं व्हावं ही त्याची इच्छा नाही आहे, पण आमच्या दोषांची आठवण करून आम्हाला आमचं पतन कसं होईल, आमचा नाश कसा होईल यासाठी सैतान प्रयत्न करत असतो. जर आम्ही मोशेच्या नियमशास्त्राचा विचार केला तर त्या नियमशास्त्राच्या द्वारे कोणाचंही तारण होऊ शकलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने हे सांगितलं की मी नियमशास्त्र रद्द करण्यास नाही पण ते पूर्ण करायचं आलो आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या देहाद्वारे नियमशास्त्राच्या ज्या काही अटी होत्या त्या सर्व पूर्ण केल्या. आपल्या मृत्यूच्या द्वारे, आपल्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे त्यानं या सर्व अटी पूर्ण केल्या आणि त्यामधून आम्हाला त्यानं स्वतंत्र केलं. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी इतकं अद्भुत कार्य केलेलं आहे की आमच्यावर जे काही सर्व दोषारोप होते, आमच्याकडे जी काही पातकं लागू आहेत आम्हाला आमच्या जीवनामध्ये, ती सर्व त्यांनी यादी केली आणि ते सर्व नष्ट केले. कारण त्याची किंमत त्याने स्वतःच्या रक्ताद्वारे भरून दिली. हे फुकट झालं नाही, हे सहज झालं नाही, भयंकर मोठी किंमत त्याला भरून द्यावी लागली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने हे भरून दिलं. असं म्हणतात की जुन्या काळामध्ये जी एक प्रकारची शाई होती ती ते पपायरसचा जो पेपर असायचा ना, त्या पेपरला पूर्णपणे स्वच्छ करत असते. त्यावर लिहिलेलं सगळं खोडून टाकण्यासाठी एक विशिष्ट प्रकारची शाई होती, रंग होता, ज्याचा उपयोग पुरातन काळामध्ये व्हायचा. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या रक्ताच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये जी सर्व पातकं आहेत ती पातकं धुवून टाकली, पुसून टाकली, आम्हाला निर्मळ केलं, स्वच्छ केलं, आम्हाला पवित्र केलं. आणि अजून त्याने काय केलं? 15 वचनामध्ये त्याने सत्ताधीशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्या विरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघड उघड प्रदर्शन केले. 3 गोष्टी आपण या ठिकाणी पाहतो. त्यानं सत्ताधीशांना आणि अधिकाऱ्यांना नाडून, इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे की when he had stripped naked the powers and authorities the rulers and authorities, त्यांना त्याने उघडं नागडं केलं. खरं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं जे चित्र वधस्तंभावरचं आहे त्याचे कपडे काढण्यात आले होते. तो जवळजवळ नग्न अवस्थेमध्ये त्या वधस्तंभावर लटकत होता. सर्व जगाला असं वाटत होतं की किती भयंकर मृत्यू, किती लज्जास्पद. होय, परंतु त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने जे कार्य केलं त्यामुळं त्यानं या जगातील सत्ताधीशांनाच उघडं केलं होतं. त्यांची सगळी सत्ताच त्याने नष्ट केली होती. मानवावर असलेली पापाची सत्ता, तो अधिकार त्याने काढून टाकला होता. सैतानाला त्याने पराभूत केलं होतं. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलंय वधस्तंभावर जयोत्सव करून वधस्तंभावर असहाय्य अवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त लटकत होता, परंतु खऱ्या अर्थानं तो जयोत्सव करत होता. त्यानं मृत्यूवर विजय मिळवला, त्याने सैतानावर विजय मिळवला, त्याने पापावर विजय मिळवला, त्याने या जगावर विजय मिळवला. आणि तो विजय आपल्या मृत्यूच्या द्वारे तो सेलिब्रेट करत होता, साजरा करत होता. हे फार विरोधाभास आहे नाही का? जगाला हे पटत नाही. काही दिवसांपूर्वी मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रातील एका आमदारानं असे उद्गार काढले की जो तुमचा देव स्वतःला वाचू शकत नाही, वधस्तंभावर लटकत होता, तो तुम्हाला काय वाचवणार? करा करा त्याची प्रार्थना करा, बघू तो माझं आमदारकी घालवतो का. पण त्याला माहीत नाही येशूचं सामर्थ्य काय. येशूचं सामर्थ्य सर्व गोष्टींवर आहे. जगातील सर्व सत्ताधीश अधिकारी यांच्या वर येशूचा अधिकार आहे. आणि वधस्तंभावर त्याने जयोत्सव केला. त्या मृत्यूमध्ये सुद्धा त्याने प्रचंड मोठा विजय मिळवला. जे विश्वासणारे आहेत त्यांना हे माहीत आहे, जे अविश्वासणारे आहेत त्यांना या विजयाची कल्पनाच नाही आहे. परंतु जे प्रभूवर विश्वास ठेवतात ते पाहतात की पहा किती मोठा विजय आम्हाला मिळालेला आहे. त्याने उघड उघड प्रदर्शन केले. प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू हा कुठे कोपऱ्यामध्ये गुप्तपणे झाला नाही. संपूर्ण जगात देखत त्या वधस्तंभावर तो लटकत होता. आणि आपल्या मृत्यूच्या शेवटी त्याने हे सांगितलं की पूर्ण झाले आहे, माझं काम पूर्ण झालं आहे. सैतानाला मी ठेचलं आहे, सैतानाचा मी पराभव केला आहे. आणि म्हणून अतिशय आत्मविश्वासानं तो म्हणतो की हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हातामध्ये सोपवतो. त्याला पूर्ण खात्री होती की माझं काम संपलेलं आहे. वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं कार्य पूर्ण केलं. आपल्या मृत्यूच्या द्वारे त्यानं
पापाच्या बंधनातून, शिक्षेपासून तुमची आणि माझी सुटका केली. आणि म्हणून वधस्तंभ आमच्यासाठी लज्जास्पद गोष्ट नाही. वधस्तंभाविषयी आपण जयोत्सव करतो. वधस्तंभ आम्हाला एक मोठी आशा देतो, एक फार मोठा आम्हाला विश्वास देतो की आम्ही प्रभूमध्ये सुरक्षित आहोत. पापाची सत्ता आमच्यावर चालणार नाही. सैतान आमच्यावर अधिकार गाजवू शकत नाही. येशूच्या नावामध्ये आम्ही सैतानाला पळवून लावू शकतो. सैतानाचा पराभव झालेलाच आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा पुनरुत्थित झाला तेव्हा मृत्यूवर आणि सैतानावर तो कसा विजय आहे हे संपूर्ण जगाला त्याने प्रगट केलं आणि हे जाहीरपणे केलं. त्याचा मृत्यू जाहीरपणे झाला, त्याचं पुनरुत्थानही सर्वांना जाहीर झालं. कोरिन्थीय पत्रामध्ये त्याविषयी सांगताना पौल असं म्हणतो की जवळजवळ 500 लोकांना तो दिसला. आपल्या शिष्यांना, आपल्या नातेवाईकांना आणि 500 लोकांना त्याने दर्शन दिलं. तो गुप्तपणे गेला नाही कुठं, अचानक नाहीसा झाला नाही. तो पुनरुत्थित झाला, मृत्यूवर विजयी झाला आणि त्याने त्याची घोषणा केली. आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्ताची आज आपण आराधना करतो. आपल्या जीवनामध्ये या विजयाचा अनुभव आपण घेत आहोत का? देवाची इच्छा आहे की आम्ही सुद्धा त्याच्याबरोबर आनंद करावा. प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ हे आमच्यासाठी लाज वाटण्याची गोष्ट नाही आहे. आम्ही वधस्तंभाचा अभिमान बाळगतो, कारण वधस्तंभाच्या द्वारे आम्हाला जीवनाची आशा आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आम्हाला मृतातून जिवंत केलं. आम्ही मेलो होतो पापामध्ये, पण त्याने आम्हाला जिवंत केलं. आणि म्हणून वधस्तंभ हा आमचं भूषण आहे असं आम्ही म्हणतो नाही का? वधस्तंभ हेच आमोचे भूषण, असं गीत आपण गातो. पण त्याचा अर्थ सोन्याचा क्रॉस करून गळ्यामध्ये घालणं, आमचे काही पुढारी नाही का मोठमोठे क्रॉस घालतात आणि मग कधी कधी ते लोक जेलमध्ये सुद्धा जातात. तशा प्रकारचं भूषण आम्हाला नको आहे. कधी कधी चर्चवर वधस्तंभ असतो, इतर ठिकाणी वधस्तंभ असतो, पण आमच्या जीवनामध्ये तो वधस्तंभ दिसतो का? प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ जो विजयाचं चिन्ह आहे, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ते विजयाचं चिन्ह आपण बाळगतो का? आम्हाला याची खात्री आहे का की प्रभूनं मला पापावर, मृत्यूवर विजय दिला आहे? मला मृत्यूचं भय नाही आहे, कारण मला माहिती आहे की मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहे. आज जर माझा मृत्यू झाला, आज जर प्रभूनं मला बोलवलं तर मी त्याच्याबरोबर असेल याची खात्री मला आहे. आपल्याला ही खात्री आहे, आपल्याला विश्वास आहे. प्रभूची स्तुती करूया आपण. प्रभूनं इतकं मोठं दान आमच्यासाठी दिलेलं आहे. वधस्तंभाच्या द्वारे एवढा मोठा विजय त्याने मिळवलेला आहे आणि विश्वासाच्या द्वारे तो विजय तुमचा आणि माझा झाला आहे. त्याबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. प्रभू आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दाखवलास. तुझ्या उपस्थितीमध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, गीतं गाण्यासाठी, प्रार्थनेद्वारे तुझ्याशी बोलण्यासाठी प्रभू ही सुंदर संधी तू आम्हाला दिलीस. आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आज तुझ्या वचनाद्वारे आम्ही जे काय ऐकलेलं आहे प्रभुदेवा, त्यावर आम्ही अधिक मनन करावं आणि स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण करावं, त्याचा अनुभव आम्ही घ्यावा. येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ जो आहे तो विजयाचं चिन्ह आहे. प्रभू याचा अनुभव आम्ही रोज आणि रोज घ्यावा, त्या विजयामध्ये आम्ही वाटचाल करावी. यासाठी आम्हा सर्वांचं तू सहाय्य कर. आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू आम्ही त्यांना तुझ्या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज तू पूर्ण कर. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आजपर्यंत त्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस, त्यांना आशीर्वाद दिलास. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं इथून पुढचं जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादाचं कारण होऊ दे, ही आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तो आमचा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तो आम्हाला एकत्र आण. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे
जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम. प्रियजन हो, कशी वाटली आजची उपासना? आशीर्वाद मिळाला? प्रभू तुमच्याशी बोलला? मग त्याला तुमच्या नातेवाईकांची, मित्रांची बोलू द्या. या उपासनेची लिंक त्यांनाही पाठवा. आता भेटूया पुढील रविवारी. आणि हो, पुढील रविवारी आपण आपल्या उपासनेमध्ये प्रभुभोजनाचा विधी पाळणार आहोत. तेव्हा अवश्य तयारीनिशी पुढच्या रविवारी उपासनेमध्ये सहभागी व्हा. आता शालोम.